हॅलो एन एव्हरीवन. तर आज मी बनवते आहे कोळंबी रस्सा. तर सर्वात प्रथम आपण कोळंबी साफ करून घेऊयात. तर त्यामधली मी छोटी छोटी जी घाण आहे ती मी सगळी बाहेर काढून घेते आहे आणि अशा प्रकारे आपण ते साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपण त्याला वाफवून घेऊया. सर्वात प्रथम गॅस ऑन करूया. त्यानंतर ह्याला आपण मॅरिनेट करायचं आहे. त्यानंतर परत गॅस ऑन करायचा. त्याच्यावरती ठेवणार आहे मी कढई ठेवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. तेलचं प्रमाण तुम्ही अंदाजे टाकू शकता. मी 2 पाळी तेल टाकलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये स्टेप बाय स्टेप ज्या काही हे आहेत ते ॲड करते. थोडासा कढीपत्ता आणि कांदा त्याच्यामध्ये घातला. तो लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घरचा जो मालवणी मसाला आहे तो टाकला. त्यानंतर ही पूड टाकली, टमाटर टाकला आणि गॅसची फ्लेम तुम्ही लोच ठेवा. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्या आणि छान असं मस्तपैकी ते तुम्ही परतून घ्यायचं आहे. ते बघा मस्तपैकी असं खरपूस लाल होईपर्यंत तुम्ही ते मसाल्यामध्ये हे करायचं आहे. त्यानंतर मी वाटण काढलं होतं कांदा आणि खोबरा ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मस्त असं छान त्याला कलर येईपर्यंत ते ढवळायचं आहे. आणि त्यानंतर आपण जी मॅग्नेट केलेली जी बटाटी आणि कोळंबी आहे ती त्याच्यामध्ये टाकली आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाका आणि ते मस्त असं वाफेवरती शिजवून घ्या. आणि मस्तपैकी असा आपला झणझणीत कोळंबीचा रस्सा झालेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही 4-5 कोकम टाका. तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. आणि त्याला मस्तपैकी अशी उकळी येऊ द्या. आणि हे बघा त्यानंतर गरम मसाला पण त्याच्यामध्ये थोडासा मी ॲड केला आहे. त्यानेकरून टेस्ट मस्त आणि छान येते. आणि थोडीशी कोथिंबीर टाका आणि मस्त असा झणझणीत रस्सा आपला झालेला आहे. तुम्ही पाहू शकता.